प्रकारचा प्रॉब्लेम विचारला जातो नीटला, JEE ला, ठीक आहे. तर आपण त्याच्यामधलेच काही वेगवेगळे प्रकार पाहणार आहेत त्याच ॲप्लिकेशनवरचे, ठीक आहे. हे प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या एक्झाम्सला, तर आपण तेच काही प्रॉब्लेम्स आज डिस्कस करणार आहेत. वी आर टेकिंग सम ऑफ द प्रॉब्लेम्स ऑन फर्स्ट टॉपिक. ठीक आहे, मी आता काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईन, पण तुम्हालाही काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील, ठीक आहे. तर तुमच्याकडे वही आणि पेन असेल, ओके, आहे ना सर्वांकडे? ठीक आहे. तर आज आपण प्रॉब्लेम घेणार आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम घेणार आहेत. राईट द डायमेन्शन्स ऑफ A by B इन द रिलेशन. आपल्याला पहिला प्रॉब्लेम लिहायचा आहे किंवा घ्यायचा आहे. राईट दी डायमेन्शन्स ऑफ A by B A by B, ठीक आहे. प्रॉब्लेम मी लिहून ठेवतो इथं बोर्डवर काय तर. इन द रिलेशन F is equal to A by square root of X plus B T square, I think BT square, बरोबर आहे. where F is the force, X is the distance and T is the time. BT square where, आता हे काय काय सांगितलं आपल्याला. F काय फोर्स आहे, F is फोर्स, X is डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट and T is टाइम. लक्षात द्या, तुम्हाला काय करायचं तर मी सांगतो. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, या रिलेशनचा यूज करून तुम्हाला ए आणि बी चे डायमेन्शन काढायचे आणि तुम्हाला जे काही ए आणि बी चे डायमेन्शन मिळतील त्या दोघांच्या डायमेन्शनचा काय घ्यायचा, रेशो. म्हणजे ए च्या डायमेन्शनला बी च्या डायमेन्शन सोबत काय घ्यायचा, रेशो घ्यायचा आहे, त्यांचा भागाकार घ्यायचा समजा, इन शॉर्ट. तर तुम्हाला हे ए बाय बी कॅल्क्युलेट करायचं आहे. ए बाय बी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला अगोदर माहित पाहिजे ए आणि बी दोघांचे डायमेन्शन माहित पाहिजे. आणि जर त्या दोघांचे डायमेन्शन जर माहित झाले तर त्यांचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे आणि ते रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आवाज सर्वांना व्यवस्थित दिसतंय का? एकदा सांगा, क्लिअर दिसत आहे का? ओके ओके. अरे क्लिअर दिसत आहे. तर दुसरा एक मोबाईल आहे त्यावर व्यवस्थित दिसत आहे. तुम्ही तुमचं एकदा नेटवर्क वगैरे व्यवस्थित चेक करा ना. नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, तुमचा असू शकतो, इकडे जरी नसला तरी तुमचा असू शकतो. आकाश कटारे, प्लीज तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, तुम्ही चेक करा. इथे एक मोबाईल आहे त्यावर व्यवस्थित दिसत आहे. अक्षर वगैरे लक्षात येत नाही का? दिसतंय ना व्यवस्थित? बघू द्या बरं मला. दिसायला व्यवस्थित दिसायला, काय अडचण नाही. तरी पण मी सांगतोय काय तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, डायमेन्शन लिहायचे ए बाय बी चे. आपल्याला एक रिलेशन दिले, F इज इक्वल टू ए स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी टी स्क्वेअर. यामध्ये जे F आहे ते फोर्स आहे, एक्स आहे जे डिस्टन्स आहे, टी काय टाइम आहे. तर आपल्याला त्या ए बाय बी चे डायमेन्शन, ए आणि बी चे डायमेन्शन काढायचे आणि त्यांचा काय घ्यायचा, रेशो. कसं करायचं मी सांगतो. आपल्याला काय माहिती आहे, गिव्हन काय दिले आपल्याला, दिलेलं काय आहे, F इज इक्वल टू ए स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी टी स्क्वेअर, हे रिलेशन दिलेले आहे आपल्याला, बरोबर आहे. आणि हे जर रिलेशन दिलेलं असेल आणि आपल्याला सांगितले की हे रिलेशन डायमेन्शनली कसं आहे, करेक्ट आहे. सो दिस रिलेशन इज डायमेन्शनली करेक्ट. करेक्ट हे असं दिलंय म्हणजे हे रिलेशन डायमेन्शनली करेक्ट आहे.
आणि त्याचा यूज करून आपल्याला काय करायचं, ए बाय बीचं डायमेन्शन काढायचं आणि त्यांचा रेशो घ्यायचा. जर एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असतं तर त्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असतात, सारखे असतात. त्यालाच काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले. इफ एनी इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट then each term on both side of this equation किंवा this relation have same dimension. या इक्वेशनच्या दोन्ही, त्या रिलेशनच्या दोन्ही साईडचे जे काही टर्म्स आहेत त्यांचे डायमेन्शन कसे असतात, सारखे असतात. आणि त्या प्रिन्सिपलला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. म्हणजे जे एफचे डायमेन्शन आहेत, तर एफ काय, फोर्स आहे. तर जे काय फोर्सचे डायमेन्शन असतील तेच डायमेन्शन कशाचे असतील, या टर्मचे. ओके. आणि जे टर्म डायमेन्शन एफचे आहेत तेच डायमेन्शन कशाचे असतील, या टर्मचे. ओके. स्क्वेअर रूट ऑफ एक्स, सॉरी, स्क्वेअर रूट ऑफ एक्स. या दोघांचे डायमेन्शन कसे असतील, एफचे डायमेन्शन या डायमेन्शनच्या सारखे, या टर्मच्या सारखे असतील, या टर्मच्या डायमेन्शनच्या सारखे असतील. तसंच या एफचे डायमेन्शन या टर्मच्या डायमेन्शनच्या सारखे असतील. ओके. तर मग आपण आता एक एक सेपरेट घेऊ. अगोदर ए चे डायमेन्शन काढू, नंतर बी चे डायमेन्शन काढू. आपल्याला काय माहिती, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार डायमेन्शन्स ऑफ एफ इज इक्वल टू द डायमेन्शन्स ऑफ ए स्क्वेअर रूट ऑफ एक्स, त्याच्या बरोबर असतील. मग याला आपण सेपरेट लिहू. आपण लिहू डायमेन्शन्स ऑफ ए मल्टिप्लाइड बाय डायमेन्शन्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके. पण एक्सचा इथं काय आहे, स्क्वेअर रूट आहे. आता एक लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा स्क्वेअर रूट जर असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो, त्याचा घातांक किती लिहू शकतो आपण, 1/2. जी काही टर्म स्क्वेअर रूटमध्ये आहे तिचा घातांक किती लिहू शकतो आपण, 1/2. माहिती आहे का, हे माहिती आहे का? स्क्वेअर रूट ऑफ एक्सला आपण कसं लिहू शकतो, तर एक्स टू द पॉवर 1/2. तर मी तसंच लिहितो इथं, एफ dimensions of f is equal to multiplication of dimensions of a and dimensions of square root of x. square root of x चे आणि a चे डायमेन्शन, या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचे डायमेन्शन कशाच्या बरोबर असतील, f च्या बरोबर असतील. तर आपल्याला सांगितलं f काय आहे, फोर्स आहे, आणि x काय आहे, डिस्टन्स. तर मग फोर्सचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत, पार्ट आहेत. समजा m टू द पॉवर 1, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -2 हे डायमेन्शन्स आहेत कशाचे, फोर्सचे. आणि एक्सचे डायमेन्शन पण आपल्याला माहिती आहेत, किती आहेत, तर एक्स इज द डिस्टन्स. डिस्टन्स म्हणल्यानंतर मास 0 असेल, m टू द पॉवर 0. l टू द पॉवर 1 ही एक प्रकारची लांबी आहे, डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे एक प्रकारची लेंथ. तर l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर 0 हे डायमेन्शन्स आहेत एफचे, आणि खालचे डायमेन्शन्स आहेत एक्सचे. ओके. म्हणजे दोघांचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत. तर आपण दोघांचे डायमेन्शन पुटअप केले तिथं. एफचे डायमेन्शन इथं पुटअप केले, m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, सॉरी m टू द पॉवर 1, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -2 इक्वल्स टू ए चे डायमेन्शन आपल्याला माहित नाही, ए चे डायमेन्शन आपल्याला काढायचे, म्हणून ए ॲज इट इज राहील तिथं. मल्टिप्लाइड बाय एक्सचे डायमेन्शन. एक्सचे डायमेन्शन्स काय आहेत, m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर काय आहेत, 0 आहे. पण आता इथं ह्या एक्सचा काय स्क्वेअर रूट आहे, म्हणून इथं डायमेन्शनचा पण किती काय लागणार, पॉवर 1/2. ओके. एक्सचा इथं पॉवर किती, 1/2 आहे, तर डायमेन्शनचा पॉवर पण किती घ्यावं लागेल, 1/2. आता तुम्हाला तर माहिती आहे की पावरचं काय होतं, मल्टिप्लिकेशन. इथे m चा पॉवर 0 आहे, 0चा त्याचा पॉवर पुन्हा किती, 1/2. तर 0 मल्टिप्लाइड बाय 1/2 0. तसं t चा पॉवर 0 आहे, त्याचा पॉवर 1/2 आहे, तर 0 मल्टिप्लाइड बाय 1/2 0. आणि l चा पॉवर इथे 1 आहे, 1 मल्टिप्लाइड बाय 1/2 तर काय राहील, 1/2 ॲज इट इज. तर याचे येईल असं इक्वेशन, m टू द पॉवर 1, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -2 डायमेन्शन्स ऑफ फोर्स हे इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ एक्सेलरेशन, सॉरी डायमेन्शन्स ऑफ ए मल्टिप्लाइड बाय इथं m टू द पॉवर काय येईल 0, l टू द पॉवर काय येईल आता 1 गुणिले 1/2, 1/2 राहील, ॲज इट इज राहील. 1 ला कशाने गुणलं तर तीच संख्या आहे, आणि t चा पॉवर काय राहील 0. अशा पद्धतीने आपण त्याचा स्क्वेअर रूट करून घेतला.
आता ही जी टर्म आहे ती इकडे आणा डिव्हिजन मध्ये. तर ए इक्वल्स टू लेफ्ट राईट साईडला काय राहील ए. ह्याचे डायमेन्शन एक्सचे डायमेन्शन आपण इकडे डिव्हिजन मध्ये आणले तर राईट साईडला काय राहील ए. ए इक्वल्स टू इकडे काय राहील m टू पॉवर 1 l टू पॉवर 1 t टू पॉवर -2 डिवायडेड बाय हे m टू पॉवर 0 l टू पॉवर 1/2 आणि t टू पॉवर 0. आता ही जी टर्म आहे ती छेदामध्ये ती वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल अंशामध्ये. ओके तर इक्वेशन येईल ॲक्सेल एचं ए इक्वल्स टू m टू पॉवर 1 l टू पॉवर 1 t टू पॉवर -2 आणि हे वर गेल्यानंतर काय होईल मायनस m टू पॉवर 0 l टू पॉवर -1/2 आणि t टू पॉवर 0. तर इथं या दोघांचा काय गुणाकार आहे, गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल बेरीज. तर इथे m चा घातांक 1 आहे 1 अधिक 0 1 l चा घातांक इथे 1 आहे 1 मधून आता इथं 1/2 म्हणजे अर्धा वजा केला तर मायनस आहे. तर 1 मधून अर्धा गेला तर किती राहील अर्धा राहील हाफ आणि इथं टी चा घातांक -2 आहे इथं 0 आहे तर घातांकाची बेरीज किती राहील -2 ॲज इट इज. तर हे झाले डायमेन्शन कशाचे ए चे. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ए. ओके ए चे डायमेन्शन झालेत फक्त हे. आता पुढे अडचण आहे का काही काही नाही ना अडचण. अरे क्लिअर नाही का पूर्ण म्हणता येते क्लिअर आहे का. नो दिसत नाही मला. आता ह्याच्यापेक्षा मोठंही किती द्यायचं बघा मी अक्षरही मोठं काढलं बघा. करा वरती सॉल्व करा काय प्रॉब्लेम तर चल हो करा ना तोपर्यंत बसतो. नाही अडचण कशी आहे. हा नॉट क्लिअर आहे का बरोबर आता सर्व. आणि हे प्रॉब्लेम कधीपासून होता तुम्हाला क्लिअर दिसत नव्हतं कधीपासून हे प्रॉब्लेम सुरू केला तेव्हापासून का आता आता. ठीक आहे बरं हे कळलं का ए ची व्हॅल्यू कशी आली कळली का. ए चे डायमेन्शन आपण कसे काढत कळले का. नसेल कळलं तर नाही म्हणा आपण पुन्हा घेऊ वाटल्यास. पण आपल्या ह्याच्यातच वेळ चालला रे. मला काय म्हणायचं माहिती आहे का हे क्लिअर आहे क्लिअर नाही याच्यामध्ये जे प्रॉब्लेम आपले आपले 2-3 प्रॉब्लेम व्हायचे ते एकच प्रॉब्लेम व्हायला तिथं. पण ठीक आहे चला मी फास्ट मध्ये तुम्हाला सांगून टाकतो. एक लक्ष द्या आपल्याला ह्या ए आणि बी चे डायमेन्शन काढायचे. मग आता डायमेन्शनली करेक्ट जर असेल एखादं इक्वेशन तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन सारखे असतात. म्हणून आपण एफ चे डायमेन्शन कशाच्या बरोबर लिहिले आपण ए स्क्वेअर रूट ऑफ एक्सच्या बरोबर लिहिले. इथे एफ चे डायमेन्शन कशाच्या बरोबर लिहिले आपण बी टी स्क्वेअरच्या बरोबर लिहिले. मग आपल्याला पहिल्यांदा डायमेन्शन कशाचे काढायचे सुरुवातीला काढायचे आपल्याला ए चे डायमेन्शन. तर ए चे डायमेन्शन काढण्यासाठी आपण हे इक्वेशन अशा पद्धतीने लिहिलं. ओके एफ इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ एफ इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ऑफ ए अँड डायमेन्शन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मी स्क्वेअर रूट ऑफ एक्सला कसं लिहू शकतो तर एक्सचा घातांक काय लिहू शकतो मी 1/2. तर अशा पद्धतीने मी त्याला लिहिलं.
ठीक आहे. डायमेन्शन्स ऑफ एक्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ डायमेन्शन्स ऑफ ए मल्टिप्लाइड बाय डायमेन्शन्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मग मला सांगितलेले प्रॉब्लेममध्ये सांगितलेले की एफ काय फोर्स आहे, फोर्सची डायमेन्शन मला माहिती आहे एम टू पॉवर 1 एल टू पॉवर 1 टी टू पॉवर -2 आणि एक्स काय डिस्टन्स आहे, तर डिस्टन्स म्हणजे एक प्रकारची लांबी म्हणून इथं फक्त एलचा पॉवर काय येईल 1. ओके, डिस्प्लेसमेंट असेल डिस्टन्स असेल त्याचे डायमेन्शन काय येतील एम टू पॉवर 0 एल टू पॉवर 1 टी टू पॉवर 0. दिसतंय सर्वांना? ओके हां. आता मी काय केलंय पुढे हे जे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन जे ते मी इथं पुटअप केले. फोर्सच्या ठिकाणी फोर्सचे डायमेन्शन ठेवले आणि डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन ठेवले. ही टर्म फोर्सचे डायमेन्शन एम टू पॉवर 1 एल टू पॉवर 1 टी टू पॉवर -2 हे डायमेन्शन्स ऑफ ए आपल्याला काढायचे आणि डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन एम टू पॉवर 0 एल टू पॉवर 1 टी टू पॉवर 0 त्याचा घातांक एक्सचा घातांक किती घ्यायचा आपल्याला 1/2. ओके, तर मग हे व्हॅल्यू पुटअप केले आपण आणि आता लक्ष द्या इथं या डायमेन्शन्सचा घातांक किती आहे 1/2 आहे. एमचा पॉवर इथं 0 आहे, पुन्हा त्याचा घातांक किती 1/2 आहे, तर 0 मल्टिप्लाय घातांकाचा काय होतं गुणाकार, तर 0 मल्टिप्लाइड बाय 1/2 0 म्हणून इथं 0 लिहिले. इथे एलचा घातांक 1 आहे, त्याचा पुन्हा घातांक किती 1/2 आहे, तर 1 मल्टिप्लाइड बाय 1/2 ॲज इट इज राहील. आणि टीचा घातांक इथं 0 आहे, पुन्हा त्याचा घातांक 1/2 आहे, तर 0 मल्टिप्लाइड बाय 1/2 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग 0. हे झाले त्याचे डायमेन्शन. आता हे जे एक्सचे डायमेन्शन आपण काढले ते इकडे आपण आणले डिव्हिजनमध्ये, इक्वल टूच्या इकडे आल्यानंतर कशामध्ये येतील डिव्हिजनमध्ये. तर लेफ्ट साईडला राईट साईडला काय राहील ए डायमेन्शन्स ऑफ फोर्स डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स. आणि ही जी टर्म आहे छेदामधून अंशामध्ये नेली, तर अंशामध्ये जर नेली त्याचे जे पॉवर्स पॉझिटिव्ह आहेत ते वर गेल्यानंतर काय होते निगेटिव्ह. तर इथे एमचा पॉवर 0 आहे ॲज इट इज राहील, एलचा पॉवर 1/2 आहे ते वर गेल्यानंतर -1/2 होईल आणि टीचा पॉवर 0 आहे तो वर गेल्यानंतर काय होईल 0च राहील. बरोबर. आता इथं गुणाकारामध्ये घातांकाची काय होते बेरीज. इथे एमचा पॉवर 1 आहे, इथे एमचा पॉवर 0 आहे, तर 1 + 0 1. इथे एलचा पॉवर 1 आहे, तर इथे एलचा पॉवर -1/2 आहे, 1 वजा 1/2 1 वजा 1/2 किती येईल 1/2 अर्धा राहील, 1 मधून अर्धा गेला तर अर्धा राहिला. आणि टी टू द पॉवर -2 आहे, इथं टी टू द पॉवर 0 आहे, -2 अधिक 0 काय राहील -2, तर टी टू द पॉवर -2. तर अशा पद्धतीने आपण एचे डायमेन्शन काढले. समजलेत का? ओके, बरं आता तुम्हाला बीचे डायमेन्शन काढता येतील का? हे टर्म वापरा, ही टर्म असेच काढायचे तुम्हाला. बीचे डायमेन्शन काढता येतील का? बीचे डायमेन्शन्स काढता येतील का? कमी करून देऊ? ठीक आहे दादा, मीच करून देतो, फास्ट होऊन जाईल. ठीक आहे, आपण आता या दुसऱ्या टर्मचे डायमेन्शन काढू. एचे डायमेन्शन आपण काढे एम टू द पॉवर 1 एल टू द पॉवर 1/2 आणि टी टू द पॉवर -2. ठीक आहे, आपण इकडे लिहून ठेवू वाटल्यास. एचे डायमेन्शन काय आलेत आपले एम टू द पॉवर 1 एल टू द पॉवर 1/2 आणि टी टू द पॉवर -2 हे आले डायमेन्शन. सॉरी बंद होईल इन्व्हर्टर आहे. ठीक आहे, आता काढायचे आपल्याला बीचे. तर एक वाटल्यास मी एक सिंपल ट्रिक सांगतो कसं करायचं सोप्या पद्धतीनं. एफ डायमेन्शन्स ऑफ एफ बरोबर डायमेन्शन्स ऑफ बी मल्टिप्लाइड बाय डायमेन्शन्स ऑफ टी स्क्वेअर. बरोबर आहे. सरळ सरळ हे टी इकडे आणा, हे टी स्क्वेअर इकडे आणा. तर डायमेन्शन्स ऑफ बी इक्वल्स टू फॉर्म्युला काय डायमेन्शन्स ऑफ एफ डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ टी स्क्वेअर. ओके, एफ काय आहे फोर्स, फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत आपण लिहून घेतले होते एम टू पॉवर 1 एल टू पॉवर 1 टी टू पॉवर -2 आणि टी काय सांगितलं आपल्या इथं टी इज टाइम, तर टाइमचे डायमेन्शन एम टू पॉवर 0 एल टू पॉवर 0 आणि टी टू पॉवर 1. ठीक आहे, सरळ सरळ हे फोर्सचे आणि टाइमचे डायमेन्शन इथं ठेवून द्या. तर बी चे डायमेन्शन बरोबर फॉर्म्युला फोर्सचे डायमेन्शन एम टू पॉवर 1 एल टू पॉवर 1 टी टू पॉवर -2 भागिले टाइमचे डायमेन्शन एम टू पॉवर 0 एल टू पॉवर 0 आणि टी टू पॉवर -1 त्याचा घातांक किती आहे 2, कारण की त्याचा टीचा स्क्वेअर आहे म्हणून इथं स्क्वेअर घेतलाय आपण. ठीक आहे, आता पॉवर्सच्या पॉवरचं काय होतं मल्टिप्लिकेशन. इथं 0 एमचा पॉवर 0 आहे, पुन्हा त्याचा पॉवर किती 2 तर मल्टिप्लिकेशन. इथे एलचा पॉवर 0
त्याचा पुन्हा पॉवर 2, त्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन. टीचा पॉवर इथं -1, पुन्हा त्याचा पॉवर किती आहे 2, स्क्वेअर करून घ्यायचं ना आपल्याला त्याचा. तर घातांकाचं मल्टिप्लिकेशन होतं. m टू पॉवर 1, n टू पॉवर 1, t टू पॉवर -2, वरची टर्म ॲज इट इज राहील अंशामधली. खाली m टू पॉवर 0 मल्टिप्लाइड बाय 2 0, l टू पॉवर 0 मल्टिप्लाइड बाय 2 0, t टू पॉवर -1 मल्टिप्लाइड बाय 2 -2. आणि हे -2 ही टर्म आता एक छेदामध्ये त्याला वर नेल्यानंतर काय होईल, अंशामध्ये जाईल. अंशामध्ये जर गेलं त्याचा पॉवरचा साईन काय होतं, चेंज होतं. खाली मायनस असेल तर वर गेल्यानंतर प्लस. तर m टू पॉवर 1, l टू पॉवर 1, t टू पॉवर -2, m टू पॉवर 0, l टू पॉवर 0, t टू पॉवर +2. +2 कशामुळे लिहिले कळलं? तर हे खाली मायनस आहे, वर गेल्यानंतर काय होईल प्लस. आता इथं गुणाकार आहे, दोघांचा काय गुणाकार, गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल बेरीज. बी चे डायमेन्शन काय आले, m टू पॉवर 1 + 0 1, इथे l चा पॉवर 1 आहे, इथे l चा पॉवर 0 आहे, ते 1 + 0 1, t चा पॉवर -2 आहे, इथं t चा पॉवर +2 आहे, -2 अधिक +2 0, किती होईल 0. हे झाले डायमेन्शन कशाचे, बी चे. कोणाला काय अडचण आहे का, बी च्या डायमेन्शन्स मध्ये कोणाला काय अडचण आहे का? हा 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 सॉरी माझी एक चूक झाली, मला वाटतंय अरे टाइमचे डायमेन्शन +1 आहेत ना, सॉरी. बरोबर आहे ना? हा हा चला ठीक आहे सॉरी चूक झाली. हे टाइमचे डायमेन्शन +1, हे +2 येईल इथं, सॉरी +2 येईल, आणि +2 वर गेल्यानंतर काय होईल -2. यस कोणी कोणी लक्ष दिले, हे कोणी लक्ष दिलं सर? हे कोणी लक्ष दिलं, कोणी मला आता कोण बोललं? ठीक ओके लक्ष आहे तुमचं. समजा माझी चूक झाली होती. टी टू पॉवर 2 वर गेल्यानंतर काय होईल -2. आता टी चा पॉवर -2 किती होईल -4, घातांकाची बेरीज -4. आता बरोबर आहे, आता बरोबर आहेत का? आता पाहून घ्या, बरोबर आहेत आता. ओके चला. आता आपण बी चे डायमेन्शन काढेत, ए चे डायमेन्शन काढेत. आपल्याला काय सांगितलंय, ए बाय बी चे डायमेन्शन काढा. म्हणजे ए च्या डायमेन्शनला आपल्याला कशाने डिवाइड करायचं, बी च्या डायमेन्शनला डिवाइड करायचं. ठीक आहे, तर आपण ते करू आता. इथं आपण ए चे डायमेन्शन लिहिलेत, खाली मी बी चे डायमेन्शन लिहितो इथं, इक्वल टू ए चे डायमेन्शन आहेत वरचे, खाली काय बी चे डायमेन्शन. बी चे डायमेन्शन काय आहेत, m टू पॉवर 1, l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर -4. आता इथं पण छेदातून टर्म्स कशामध्ये जातील, अंशामध्ये, तर त्याच्या पॉवरचं साईन काय होईल, बदलेल, आणि गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल बेरीज. तर मी खाली करतो वाटल्यास इथं, हे m टू पॉवर 1, l टू पॉवर 1/2 आणि t टू पॉवर -2. ओके, गुणिले म्हटलं मी बाजू लिहितो थोडंसं, b इक्वल्स टू f बाय t². तर मी आता हे पुन्हा लिहितोय. तर ही टर्म आता वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल, गुणाकारामध्ये, m टू पॉवर 1, l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर काय येईल -4. तर गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल बेरीज, m टू पॉवर 1 + 1 2, t टू l टू पॉवर 1/2 प्लस 1, तर किती येईल, 1 अधिक अर्धा म्हणजे किती येईल 3/2, बरोबर, दीड, 3/2. आणि t टू पॉवर -2 आहे, तर t टू पॉवर -4 आहे, तर हे काय येईल -2 -4 -6. तर हे असतील डायमेन्शन कशाचे, ए बाय बी चे. तर हे असेल आपलं करेक्ट आन्सर. m टू द पॉवर 2, l टू द पॉवर 3/2 आणि t टू द पॉवर -6. ओके.
चूक झाली का? एक मिनिट थांबा. सॉरी काय -1 आणि प्लस होईल. सॉरी, माझं लक्ष बरोबर नाही. -1 +4. सॉरी माझी चूक आहे. ह्या टर्म्स आपण अंशामध्ये घेऊन गेलो तर मायनस प्लसचं मायनस होईल आणि मायनसचं प्लस होईल. सॉरी m to the power 1 plus minus 1, तो m to the power 1 plus minus 1 0, l to the power 2 1 by 2 आणि ते l to the power minus 1 होईल. तर -1 मधून अर्धा गेला तर काय राहील? -½ म्हणजे 1/2 -1/2. आणि हे t to the power +4 आहे आणि ते t to the power -2 आहे. +4 अधिक -2 किती राहील? t to the power 2. बरोबर आहे? +2. आता बरोबर. सॉरी बरं का, हे थोडंसं माझं लक्ष नाहीये व्यवस्थित, तर त्यामुळे झालं. ठीक आहे, तर हे असतील डायमेन्शन आपले कशाचे? A/B चे डायमेन्शन. समजलं सर्वांना? एक मिनिट. ओके, काय प्रॉब्लेम नाही. रिपीट सांगायचं अर्धड? शेवटचं रिपीट सांगायचं का पूर्ण रिपीट सांगायचं? ओके, इकडे बघा, इथं काय केलं आपण माहितीये का? ए चे डायमेन्शन जे काढत आपण त्याला आपल्याला डिवाइड करायचं बी चे डायमेन्शन. आपल्याला काढायचं काय? डायमेन्शन्स ऑफ A/B काढायचं. तर मग आपण बी चे डायमेन्शन जे काढलेले त्या डायमेन्शन आपण ए ला डिवाइड केलं. ओके, बी चे डायमेन्शन काय आहेत आपले? m to the power 1, l to the power 1, t to the power -2 -4 सॉरी -4 आहे. आणि हे जर डायमेन्शन आपण छेदामधून अंशामध्ये घेऊन गेलो तर त्याचा साइन चेंज होतो. काय होतं? इथं डायमेन्शन m to the power 1, l to the power 1/2 आणि t to the power -2 मल्टिप्लाइड बाय ही टर्म वर नेली तर m चा पॉवर काय होईल? -1, l चा पॉवर काय होईल? -1 आणि t चा पॉवर काय होईल? +4. आणि गुणाकारामध्ये घातांकाची जर बेरीज केली आपण तर m to the power 0, l to the power -1/2 आणि t to the power 2 असं आपल्याला मिळतं. 1 + -1 0, 1/2 -1, 1 मधून -1 अर्धा गेला तर -अर्धा राहील आणि -2 मधून -2 अधिक +4 किती होतील? +2. ओके, आता काय अडचण आहे? अडचण आहे का काही? अर्धड आणखी कोणी मला? ठीक, ओके ओके ओके. नेक्स्ट आणखी एक प्रॉब्लेम घेऊ आपण. त्याच्यामध्ये जर काय अडचण नसेल आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊ. तुम्ही वाटल्यास घरी प्रॅक्टिस करा. हा जसाच तसा प्रॉब्लेम घ्या. A/B चे डायमेन्शन्स काढायचे. इक्वेशन आपल्याला दिले काय? F इज इक्वल टू, इक्वेशन आपल्याला दिले समजा F इज इक्वल टू A√x प्लस BT². F फोर्स आहे, x डिस्टन्स आहे आणि T टाइम आहे. आणि आपल्याला डायमेन्शन काढायचे कशाचे? A आणि B चे, आणि नंतर काढायचे A/B. ओके, तर हे तुम्ही घरी पण करू शकता. मी सांगितलं कसं केलं तर तुम्ही एकदा पाहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊ. काय नाही, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. पुढचा पण प्रॉब्लेम असाच आहे. राईट द डायमेन्शन्स ऑफ A and B in the relation. आपल्याला डायमेन्शन लिहायचे. राईट द डायमेन्शन्स ऑफ
A and B in the relation काय E is equal to B, एक मिनिट, B minus x square divided by 80. B minus x square divided by 80, where E is energy, x is distance आणि t is time. 80 आहे बरं का. काय प्रॉब्लेम कळाय तुम्हाला? ए आणि बी चे डायमेन्शन्स काढायचे. ए आणि बी चे डायमेन्शन काढायचे तुम्हाला बाय युजिंग दिस इक्वेशन. आणि ई आपल्याला सांगितलं एनर्जी, एक्स इज डिस्टन्स आणि टी इज टाइम. आपल्याला काय दिले? गिव्हन काय दिले? गिव्हन इक्वेशन काय दिले? रिलेशन काय दिले? बी मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 80. ओके, तर कसे सॉल्व करता येईल हे? एक मिनिट थांबा. त्याला आपण सेपरेट करून घेऊ. छेद सेपरेट करून घेऊ. b बाय 80 मायनस एक्स स्क्वेअर बाय 80. ओके, आता या टर्मचे डायमेन्शन्स आणि या टर्मचे डायमेन्शन्स कसे असतील? सेम. ओके, आपण ही पहिली टर्म घेऊ. डायमेन्शन्स ऑफ ई इक्वल असतील कशाच्या? डायमेन्शन्स ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 80. ओके, या दोघांचे डायमेन्शन्स काय करून घेतले आपण? याच्यामध्ये फक्त छेद सेपरेट करून घेतला. या दोघांचा छेद कॉमन घेतला होता आपण. बी मायनस एक्स स्क्वेअरचा छेद काय होता? 80. त्याला सेपरेट करून घेतलं तर बी डिवायडेड बाय काय? 80 मायनस एक्स डिवायडेड बाय काय? 80. तर हे आपल्या रिलेशन मिळालं. तर जर हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल त्याच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असतात? सारखे असतात. ठीक आहे, म्हणजे याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन सारखे असतील, याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन कसे असतील? सेम असतील. तर आपण अगोदर ए चे डायमेन्शन काढून घेणार आहे. तिथे ए आहे, या ए चे डायमेन्शन आपण काढून घेणार आहे. म्हणून याचे आणि याचे डायमेन्शन सेम आहेत असं कन्सिडर करू. कारण की आपल्याला इथे ए ची टर्म आहे, म्हणून ए ची टर्म असल्यामुळे अगोदर आपल्याला ए चे डायमेन्शन अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. ए चे जर माहित झाले तरच बी चे आपण काढू शकतो. ठीक आहे, मग आता ई इज व्हॉट? एनर्जी, एक्स इज द डिस्टन्स अँड टी इज द टाइम. त्याचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे, आपण त्या अगोदर हे रिलेशन पुन्हा एकदा लिहू. त्याला आपण असं लिहू शकतो, डायमेन्शन्स ऑफ एनर्जी इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ डिस्टन्स स्क्वेअर डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ ए मल्टिप्लाइड बाय डायमेन्शन्स ऑफ टी. टी म्हणजे काय? टाइम. तर आपल्याला हे ए चे डायमेन्शन काढायचे आहेत ना, तर ही टर्म इकडे आणा आणि ई चे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे एनर्जीच्या टेबलमध्ये आहेत, ते आपण इकडे रिव्हिजन मध्ये घेऊ. नेक्स्ट रिलेशन काय आहे? तर डायमेन्शन्स ऑफ ए बरोबर काय येईल? हे छेदामध्ये इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये येईल. तर एक्स चे डायमेन्शनचा स्क्वेअर भागिले एनर्जी चे डायमेन्शन्स मल्टिप्लाइड बाय टाइम. ओके, मग आपल्याला एक्स, ई आणि टी हे माहिती आहेत काय? एनर्जी, डिस्टन्स आणि टाइम. याचे डायमेन्शन आपल्याला टेबलमध्ये आहेत. इथं पुटअप करा, त्याच्यावर तुम्हाला ए चे डायमेन्शन मिळेल.
डायमेन्शन्स ऑफ ए इक्वल्स टू एनर्जीची डायमेन्शन्स आहेत m टू पॉवर 1, l टू पॉवर 2 आणि t टू पॉवर -2. सॉरी x ची डायमेन्शन डिस्प्लेसमेंट डिस्टन्स m टू पॉवर 0, l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर 0. ओके, हे झाले x ची डायमेन्शन. x इज व्हॉट डिस्टन्स, आणि त्याचा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर भागिले आपल्याला सांगितलं डायमेन्शन्स ऑफ एनर्जी m टू पॉवर 1, l टू पॉवर 2, t टू पॉवर -2. आणि त्यानंतर सांगितलं डायमेन्शन्स ऑफ टाइम m टू पॉवर 0, l टू पॉवर 0 आणि t टू पॉवर 1. ओके, तर ह्या ज्या टर्म्स आहेत या गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल बेरीज, छेदामधल्या डायमेन्शन्स ऑफ a इक्वल्स टू m टू पॉवर 0, आणि याचा पॉवर आहे, याचा घातांक किती 2, घातांकाचा काय होईल गुणाकार 0 मल्टिप्लाइड बाय 2 0, 1 मल्टिप्लाइड बाय 2 l टू पॉवर 2 आणि 0 मल्टिप्लाइड बाय 2 t टू पॉवर 0 डिवायडेड बाय गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल बेरीज, इथे m चा घातांक 1 आहे, इथे 0 आहे, 1 अधिक 0 1, इथे l चा घातांक 2 आहे, इथे l चा घातांक 0 आहे, तर 2 अधिक 0 2, इथे -2 आहे, इथे +1 आहे, तर t चा घातांक काय आहे -2 अधिक 1 -1. ओके, आता ह्या ज्या टर्म्स आहेत या छेदामध्ये आहेत, याला आपण अंशामध्ये घेऊन जाऊ. तर डायमेन्शन्स ऑफ a इक्वल्स टू काय m टू पॉवर 0, l टू पॉवर 2, t टू पॉवर 0 मल्टिप्लाइड बाय m टू पॉवर 1, l टू पॉवर 2 आणि t टू पॉवर -1. गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होईल, m चा घातांक 0 इथं 1 आहे, m टू पॉवर 0 प्लस 1 1, इथे l चा पॉवर 2 आहे, इथे l चा पॉवर 4 आहे, सॉरी एक आणखी चूक झाली, मायनस असेल, 1 वर गेल्यानंतर मायनस होईल, 2 वर गेल्यानंतर मायनस होईल, आणि -1 काय होईल प्लस. ओके, तर 0 प्लस -1 -1, l टू पॉवर 2 इथे l टू पॉवर -2 प्लस 2 -2 0, इथं t टू पॉवर 0 आहे, इथं t टू पॉवर 1 आहे, इथं काय t टू पॉवर 1 आहे. ओके, हे असतील डायमेन्शन कशाचे a चे डायमेन्शन आपल्याला मिळाले. सिमिलरली तुम्हाला काय करायचे b चे डायमेन्शन काढायचे. a चे डायमेन्शन समजलेत का? a चे डायमेन्शन कसे काढलेत समजले का? तर तुम्हाला आता a चे डायमेन्शन माहिती आहेत. ओके, तर मग आपल्याला काय माहिती आहे रिलेशन, की दोघांचे डायमेन्शन कसे असतात सारखे. मग आता a चे डायमेन्शन माहिती आहे, t इज टाइमचे डायमेन्शन पण माहिती आहे तुम्हाला, तर तुम्हाला काढायचे फक्त कशाचे b चे. तर असंच रिलेशन यूज करा, डायमेन्शन्स ऑफ एनर्जी इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ b डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ a मल्टिप्लाइड बाय डायमेन्शन्स ऑफ t. या रिलेशनला तुम्ही ह्या b चे डायमेन्शन काढू शकता. ह्या टर्म्स इकडे आणा, तर मल्टिप्लिकेशन मध्ये येतील, आणि इकडे काय राहील b, तर b चे डायमेन्शन तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर कॅल्क्युलेट करा वाटल्यास b चे डायमेन्शन. नाही आले तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे, आपण थांबू आज.